सेल किंवा बर्नौली यांच्यासारख्या जग बदलणारे सिद्धांत करणारे शास्त्रज्ञ यांना हे सगळे सिद्धांत ते कंटाळवाणे असताना किंवा निवांत बसले असतानाच समजले होते. आणि म्हणून तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा आपण निवांत बसलेलो असतो तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मग माझे आजी आजोबा काय करायचे, तर जेव्हा ते शेतातून परत यायचे तेव्हा ते निवांत बसलेले असायचे आणि काहीही करत नसत. गंमत म्हणजे म्हणूनच आपल्या आजी आजोबांना, आजीला खास करून पीठ दळताना, शेतात काम करताना ओव्या सुचायच्या, गाणी सुचायची. आणि ही गाणी किंवा क्रिएटिव्हिटी तेव्हाच सुचते जेव्हा तुमचं डोकं तणावमुक्त असतं आणि तुम्ही निवांत सुखी आयुष्य जगत असता. आणि आपण ज्या प्रकारे धकाधकीचं आयुष्य जगतोय त्या प्रकारे मागच्या 50 वर्षात तरी कुठल्या शेतकऱ्याला एखादी ओवी सुचली असेल असं पाहण्यात नाही. त्यामुळे आयुष्य कंटाळवाणं करायला सुरुवात करा आणि आयुष्यात क्रिएटिव्हिटी आणा. आणि ते करण्यासाठी निसर्गासोबत शेतीही देखील करा. आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला जरूर सांगा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.